आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि हेल्दी हिरवा मसाला चना। कोथिंबीर, पुदिना आणि मसाल्यांच्या झणझणीत चवीमुळे हा चना खूपच टेस्टी लागतो। एकदा नक्की करून बघा। इथे कुकरमध्ये आपल्याला चणे शिजून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आणि मध्यम आचेवरती ह्याच्या 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे आपले चणे शिजतायत तोपर्यंत आपण हिरवा मसाला तयार करून घेऊया। त्याकरता इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि इथे भरपूर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, ती पण देठासकट। आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे आपलं हिरवं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता आपल्याला या चण्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं। चणे बघा चांगले नरम शिजलेले आहेत। इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। मी इथे राईच्या तेलाचा वापर करते, ह्याच्याने भाजीला चव छान येते। हे तेल आपल्याला चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। आता आच कमी करून ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत, तेजपान, दालचिनी, इलायची आणि मिरी, जिरं घालायचं। जिरं तडतडायला लागलं की आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हा मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। इथे मसाला आपला चांगला भाजला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालणार आहोत। हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मसाला बघा कढई सोडायला लागलेला आहे, म्हणजे इथे मसाला आपला चांगला परतला गेलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजलेले चणे घालायचे आहेत आणि याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे चण्याचं पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे। आमचूर पावडर, ह्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा लिंबाचा रस सुद्धा घालू शकतात। हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करा। आता ह्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं। आपण चणे शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजाने आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। आता याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। हे घ्या, इथे आपला हिरवा मसाला चना बनवून तयार झालेला आहे। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। हे घ्या, मस्त गरमागरम हिरवा मसाला चना, वरून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातला की चव अजूनच वाढते। हा चना भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागतो। हा हिरवा मसाला चना माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान बनतो। तर रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा, त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।